नागपूरला महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी उभाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतलेली आहे। महाविकास आघाडीची सत्ता त्याच्यानंतर 2-2.25 वर्षानंतर झालेलं 2.5 वर्षानंतर झालेलं शिवसेनेतली महाफूट, त्यानंतर आलेलं शिवसेना शिंदे गटाचं आणि भाजपचं सरकार, यानंतर उद्धव ठाकरे आणि प्रामुख्याने भाजप म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस या दोघांमधलं नातेसंबंध म्हणा किंवा राजकीय संबंध म्हणा किंवा राजकीय नातेसंबंध म्हणा फार दुरावले होते। वैयक्तिक पातळीवरती जाऊन एकमेकांना टीका करण्याइतपत ते ताणले गेले होते। एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील या लेवलवरती उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलून दाखवलं होतं। तर त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोण होता असो तू, काय झाला असो तू, अरे उद्धव असा कसा वाया गेला असो तू, हे देखील उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवलं होतं। आणि मग त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी उभाटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते समर्थक यांनी अक्षरशः एकमेकांच्या कुटुंबाचा उद्धार करून, एकमेकांची उणीदण करून, एकमेकांच्या शब्दशः उरावर बसून सोशल मीडियामध्ये आणि काही वेळा तर रस्त्यावरती देखील एकमेकांशी वाईटपणा घेतला, शब्दशः ज्याला म्हणतात की दुश्मनी पत्करली। पण आज राजकीय सौहार्द, राजकीय सांस्कृतिकपणा, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपणं असं बोलत आणि असं नेहमी सांगितलं जातं त्याप्रमाणे उद्धव आणखी फडणवीस यांची आज भेट झालेली आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनात। या विषयावरतीच आपण आज बोलणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका। त्याचे अन्वय अर्थ काय आहेत त्या संदर्भात आपण थोडक्यात बोलू, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तसा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती अनेक कारणांनी गाजत होता। अनेक कारणांनी म्हणजे सकाळी छगन भुजबळ यांची अनेक स्फोटक वक्तव्य आली आणि त्यानंतर दुपारी तो सर्व फोकस छगन भुजबळ यांच्यावरचा हटून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती रोखला गेला। नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना उभाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नागपूरमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा शपथ घेतल्यानंतर सांगितलं होतं की एक सौहार्दपूर्ण राजकारण, सौहार्दपूर्ण राजकीय ज्याला म्हणतात की राजकीय जडणघडण मला या राज्यामध्ये परत आणायची आहे। पूर्वी जे काय झालंय ते आता विसरून जाऊया आणि नवीन सुरुवात करूया। तर त्याला अनुषंगाने असं म्हटलं जाईल किंवा असं म्हणूया आपण की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आज एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। पण त्यामागचे अर्थ हे केवळ राजकीय सौहार्द जपण्याचे आहेत का, राजकीय संस्कृती जपण्याचे आहेत का? आणि जर ते तसे असतील तर गेल्या 5 वर्षामध्ये उभाटाचे शेणिक, फशिवसेनेचे शेणिक, म्हणजे याला फशिवसेना आणि शेणिक असं नाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा ज्याला भाजपचे अंधभक्त असं शिवसेना उभाटाची लोक म्हणतात, शिवसेना उभाटाचे कार्यकर्ते म्हणतात, त्यांनी म्हणजे हे त्यांना अंधभक्त म्हणतात आणि ते यांना फशिवसेनेचे शेणिक म्हणतात। तर हे जे एकमेकांच्या मध्ये, कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि समर्थकांमध्ये जे वैर निर्माण झालेलं आहे, हो वैरच निर्माण झालेलं आहे। कारण राजकारणामध्ये पक्षांच्या एकमेकांच्या नेत्यांमध्ये सकाळी एक बोलून संध्याकाळी आणि रात्री एकमेकांची साटेलोटी केली जातात। अनेक कंत्राटांमध्ये एकमेकांची भागीदारी असते आणि खाली मात्र कार्यकर्ते, सैनिक, समर्थक हे एकमेकांच्या उरावरती बसलेले असतात। हे प्रामुख्याने गेल्या 5 वर्षामध्ये आपण सोशल मीडियावरती देखील बघितलेलं आहे आणि त्यामुळेच मी हे म्हटलं मगाशी
की राजकीय सौहार्द जपायचं, राजकीय संस्कृती जपायची, महाराष्ट्राची संस्कृती जपायची ही फक्त नेत्यांनीच जपायची का? मग कार्यकर्त्यांचं काय? ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या समर्थकांनी, ज्या सैनिकांनी आपापल्या नेत्यासाठी अक्षरशः एकमेकांच्या उरावर बसून भांडणं केली, एकमेकांची दुश्मनी घेतली, एकमेकांची उणीधुणी काढली, एकमेकांच्या कुटुंबांचा उद्धार केला, त्यांच्या सौहार्दाचं काय? त्यांच्या कुटुंबांच्या सौहार्दाचं काय? तर असो, हे मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्ता करण्यासाठी राजकीय समीकरणं जुळवायची आहेत म्हणून, राजकीय गणितं मांडायची आहेत म्हणून अशी गोड गोंडस नावं देऊन एकमेकांच्या गळ्यात पुन्हा गळे घालतात आणि समर्थक, कार्यकर्ते, सैनिक एकमेकांना भिडत असतात. तर आजचा विषय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटले, एकमेकांना ज्या पद्धतीने ते बोलले की एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील, हा व्हिडिओ तुम्ही बघा. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना काय बोलले ते. का माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत. अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आम्ही त्याला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे. तर तू तरी राहिलेला तर मी तरी राहील. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतो ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर. मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात. दिल्लीच्या छातीमध्ये धडके भरले की उद्धव ठाकरेची नाही. बघितलात? आता देवेंद्र फडणवीस देखील उद्धव ठाकरेंना काय बोलले होते, कोण होता असं तू, काय झाला असं तू, तो देखील व्हिडिओ तुम्ही बघा. मला राहुल गांधी यांच्यावर काही बोलायचं नाही. खरं म्हणजे त्यांच्यावर बोलून माझ्या शब्दांची वाफ मी का वाया घालवू. पण मला उद्धव ठाकरेंना विचारायचं, अरे काय होता असं तू, काय झाला असं तू, अरे असा कसा वाया गेला असं तू. बघितलात? 2-2.5 वर्षापूर्वी तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे देखील काय बोलले होते शिवसेना उभाठाबद्दल, ते देखील तुम्ही बघा. अर्थात तेव्हा शिवसेना उभाठा नव्हती, तेव्हा शिवसेना एकसंघ होती, पण रावसाहेब दानवे काय बोलले होते ते देखील तुम्ही बघा. नाही वाकणार नाही, झुकले बी वाकले बी, आणि आता झोपाची बळी आली, आता काय झोकाचं वाकाचं राहिलंय. ऐकलेत ना तिन्ही व्हिडिओ? असे हे राजकीय नेते, प्रमुख नेते, प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांना बोलतात, ते ऐकून कार्यकर्ते, समर्थक एकमेकांच्या उरावर बसतात आणि मग नागपूरला एका सुंदर दुपारी हेच दोन नेते एकमेकांच्या गळाभेटी घेतात, सौहार्दाची भाषा करतात, भाषणामध्ये करतात, पत्रकार परिषदेत करतात आणि समर्थक, कार्यकर्ते मात्र आयुष्यभरचे एकमेकांच्या विरोधात गेलेले असतात. पण ही आजची जी भेट आहे त्याचे अन्वयार्थ काय, ते का भेटली गेली असेल हे देखील आता आपण बोलूया. कारण आज भेट झाल्यानंतर लगेचच 2-3 दिवसापूर्वी जेव्हा मुंबईमध्ये पायऱ्यांवरती उभाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं होतं, तेव्हा देखील ही चर्चा पुन्हा सुरू झाली होती की उभाठा आणखीन भाजप पुन्हा जवळ येत आहे का. तर ते जवळ येण्यामागची कारणं काय असावी याची चर्चा आजच्या उद्धव ठाकरे आणखीन फडणवीस यांच्या भेटीमुळे पुन्हा जोर पकडू लागलेली आहे. त्याच्या मागे 56,000 कोटी, तब्बल 56,000 कोटीचं बजेट असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांचं काही गणित आहे का? संजय पुनमिया यांनी गेले जे 2-3 दिवस गाजतंय हायकोर्टामध्ये दिलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे का? त्याच्यामध्ये तत्कालीन महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे हे मोठ्या पदावरती, जसं बघायला गेलं तर 2 नंबरचे मंत्री असताना देखील त्यांना, आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री ज्यांना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे भेटायला गेले होते ते देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्यासाठी काही चाली खेळल्या गेल्या होत्या का, त्या संदर्भातला हा
पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे जो हायकोर्टामध्ये सादर केला गेलाय, त्याची काही गणित आहेत का? त्याची काही झालर या आजच्या भेटीला आहे का? थम्पिंग मेजॉरिटी आल्यामुळे सुशांत सिंग, दिशा सालियन यांची केस पुन्हा एकदा चर्चेला येण्याची, पुन्हा एकदा उघडली जाण्याची काही भीती आहे का? अशा अनेक गोष्टी आज पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला जायला लागल्या आहेत. राजकीय गणित देखील केंद्रातली वेगळी असू शकतात. याचं कारण असं आहे, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील बोललो होतो, की बिहारचे नितीश बाबू आणि खाली दक्षिणेमध्ये चंद्राबाबू हे कुठल्याही क्षणी केंद्राचा पाठिंबा किंवा केंद्रातनं बाहेर पडू शकतात सरकारमधनं. मग तेव्हा जी काही परत गणितांची जुळवाजुळव करायला लागेल, त्यासाठी शिवसेना उभाटाकडे असणारे खासदार हे आपल्या बाजूनी असावेत. म्हणून केंद्रातनं देखील काही जुळवाजुळव करून घ्यायला शरद पवारांच्या जोडीने मेसेज राज्यातल्या भाजपला आलेला आहे का? अनेक विधेयकं आता राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये मांडली जातील आजच्या अधिवेशनाचे जे चालू आहे त्याच्यात आणि याच्या नंतरच्याही. तेव्हा देखील काही बेगमी मतांची आणखीन त्या आकडेवारीची करण्यासाठी म्हणून ही जुळवाजुळव सुरू आहे का? एकनाथ शिंदे यांची नाराजी आहे असं जे बोललं जात आहे गेले 15-20 दिवस, तर एकनाथ शिंदे यांना देखील मेसेज देण्यासाठी म्हणून ही काही गणितं परत जुळवली जात आहेत का? शरद पवार आमच्या बरोबर येऊ शकतात, पण उद्धव ठाकरे हे देखील आमच्या बरोबर यायला उत्सुक आहेत, हे दाखवण्याचे देखील हे काही गणित आहे का? अशी अनेक गणितं, असे अनेक मुद्दे आणि असे अनेक स्पेक्युलेशन्स आजच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चिले जात आहेत, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उमटले आहेत. उद्धव ठाकरे आणखीन देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर मी भारतीय जनता पक्षाच्याच एका महत्वाच्या नेत्याबरोबर आज फोनवरती बोललो, मुंबईतल्या नेत्याबरोबर बोललो. तुम्हाला म्हणाला की बांद्र्याच्या खाडीवरनं काही मतलबी वारे व्हायला लागलेले आहेत, पण हे मतलबी वारे जे आहेत बांद्र्याच्या खाडीवरनं व्हायला लागलेले, त्या वाऱ्यांचा रोख कशामुळे आपल्याकडे वळलाय हे आमच्या नेत्याला, आमच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना निश्चित ठाऊक आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांना किंवा तुम्ही निकतेसाहेब जे विचारताय त्याला असं काही इतक्यात घडेल असं मला तरी वाटत नाही. काय घडणार आहे ते आपल्याला लवकर कळेलच म्हणाला. पण हे बांद्र्याच्या खाडीवरचे मतलबी वारे आहेत हे मात्र भाजपच्या नेत्यांना व्यवस्थित माहिती आहे, असं त्यांनी मला हसत हसत सांगितलं. तर ते बांद्र्याच्या खाडीवरचे मतलबी वारे जे आहेत त्या मतलबी वाऱ्यांच्या म्हणजे मी मगाशी आधी जी काही मुद्दे तुम्हाला सांगितले, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन, हायकोर्टात सादर झालेला पेनड्राईव्हचा बॉम्ब, हे सगळे मुद्दे त्यांनीच मला दिले. तेच मला म्हणाले की यातली अनेक गणितं निकतेसाहेब असू शकतात. अर्थात त्या जोडीने केंद्रामध्ये भाजपला आकडेवारी जुळवायचे हे देखील काही खोटं नाही, हे देखील लपून राहिलेलं नाही. पण तेच एकमेव कारण नाहीये, कारण त्यासाठी आमची म्हणजे आमच्या केंद्रीय शीर्षस्थ नेत्यांची बाकीची बेगमी, बाकीची जुळवाजुळव सुरूच आहे, तो काही विषयच नाहीये. पण आजची जी भेट आहे त्याच्याकडे एक तर केवळ भेट या दृष्टीने देखील बघितलं जाऊ शकतं. पण राजकीय विश्लेषक, राजकीय नेते, माध्यम अर्थातच बिटवीन द लाईन्स वाचायचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न मला विचारला तो योग्य आहे. पण मला स्वतःला असं वाटतंय म्हणाला की बांद्र्याच्या खाडीवरच्या मतलबी वाऱ्यांचा मतलब काय आहे तो आमच्या नेत्यांना व्यवस्थित कळतो. याचं कारण असं आहे, 2019ला 10 15 वेळा फोन करणारे देवेंद्र फडणवीस यांचा फोन तेव्हा उद्धव ठाकरे यांनी उचलला नव्हता. आज तेच उद्धव ठाकरे थम्पिंग मेजॉरिटी 237 इतकी मिळाल्यावरती देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले. त्यांना गेल्या 2.5 वर्षात कधीही त्यांना भेटावंसं वाटलं नाही, त्यांच्याबद्दल 2 शब्द चांगले बोलावेसे वाटले नाहीत. त्यामुळे आजची भेट ही कशासाठी असू शकते याचे जसे तर्क वितर्क राजकीय विश्लेषक आणि माध्यमं लावतायत तसेच आमच्या नेते मंडळी देखील लावत असतात.
लावतायत. त्यामुळे या भेटीकडे किमान आज तरी आपण केवळ भेट, एक राजकीय भेट, दोन पक्षाच्या प्रमुखांची राजकीय भेट एवढ्याच दृष्टिकोनातून बघूया असं त्यांनी मला सांगितलं. याच जोडीला आणखीन एक गोष्ट जी फार इंटरेस्टिंग आहे ती मी तुम्हाला आत्ता सांगतो. आणि ती गोष्ट अशी आहे, तो नेता मला म्हणाला की देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेपुरता तरी किमान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी म्हणजेच राज ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचं सुतोवाच केलेलं आहे. जर खरोखर तसं काही झालं, अगदीच युती जरी झाली नाही तरी काही अंडरस्टँडिंग झालं, तर 56,000 कोटी बजेट असणाऱ्या मुंबई महापालिका जी गेली 25-28 वर्ष आपल्या ताब्यात आहे ती नाही जाईल. ती खरं तर मागच्या वेळेलाच गेली असती निकतेसाहेब असं तुम्हाला म्हणाला. पण आमच्या नेत्यांनी जास्त प्रयत्न न केल्यामुळे आमचा महापौर होऊ शकला नाही आणि आमच्या नेत्यांनी मन मोठं केलं म्हणून तत्कालीन शिवसेनेचा एकसंघ शिवसेनेचा महापौर बसू शकला. नाहीतर आमच्या आणखीन शिवसेनेच्या संख्याबळामध्ये केवळ 2 नगरसेवकांचं अंतर होतं. पण आता ते असं घडेल असं नाही. जर आता मनसेशी जुळवून घेतलं गेलं, काही राजकीय सोयरीक बांधली गेली, तर मुंबईमध्ये काय होईल ही देखील भीती आजच्या भेटीला असू शकते. पण आज मात्र आपण या भेटीकडे केवळ एक राजकीय भेट म्हणून सौहार्दाच्या दृष्टीने पुढे टाकलेलं पाऊल म्हणून बघूया. आजच्या भेटीतनं काय काय पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात वाढून ठेवलंय ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसात, येणाऱ्या काही काळामध्ये कळणारच आहे. तोपर्यंत आपल्या हातामध्ये महाराष्ट्रातलं सरकार महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काय काय करतंय, रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी काय करतंय, महागाईसाठी काय करतंय हे बघणं हातात आहे. खाते वाटप मी आत्ता व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत तरी झालेलं नव्हतं. खाते वाटप कधी होतंय ते आपण बघू. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो.